एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। अंबरनाथ शिवमंदिर पावनभूमीच्या अवघ्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या उल्हासनगर कॅम्प क्रमांक 5 मधील कैलास कॉलनी परिसरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असून कैलास कॉलनी रहिवासी संघ व केसी ग्रुपच्या वतीने यंदाच्या वर्षी खाटूश्याम बाबा यांचा हुबेहूब देखावा उल्हासनगरच्या पावनभूमीत अवतरणार आहे। केसी ग्रुप मंडळाचे सर्वेसर्वा व मार्गदर्शक दीपक ठाकूर तसेच ग्रुपचे अध्यक्ष जय जाधव आणि परिसरातील युवकांच्या अथक प्रयत्नातून सादर करण्यात येणार आहे। गणेश उत्सवाच्या काळात 11 दिवस सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करणार असल्याची माहिती दीपक ठाकूर यांनी दिली। आज कैलास कॉलनी चौकात गणपती मंडपाचे भूमिपूजन मोठ्या थाटामाटात करण्यात आले। यावेळी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र सचिव व अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले। यावेळी प्रमुख उपस्थिती शिवसेना पक्षाचे महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, माजी नगरसेवक किशोर वनवारी, प्रधान पाटील, शिवसेना शाखा प्रमुख सुभाष कोळी, सामाजिक कार्यकर्ते अविनाश सुकरे तसेच उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याण शहरातील सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती। मला इतका आनंद होतोय की आपली बुद्धीची देवता गणेश आणि आता गणेशोत्सव काही हाकेच्या अंतरावर येतोय। या निमित्ताने कैलास कॉलनी मित्रमंडळ हे फार जुनं मित्रमंडळ आहे आणि पाहिलं तर याच्यामध्ये सगळे यंग स्टार दिसतात। सगळे काहीतरी कर्तबगार, काहीतरी करून दाखवण्याची धमक या तरुण मित्रमंडळामध्ये दिसते। ही अभिमानाची गोष्ट आहे। आणि पाहिलं तर खाटूश्याम याचा देखावा, त्यांचा देखावा या ठिकाणी उभारण्यात येणार आहे। म्हणजे खरोखरच यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। हे मित्रमंडळ प्रत्येकजण किती हेरारीने काम करतो, किती श्रद्धेने काम करतो हे त्यांच्या हालचालीवरून आणि त्यांच्या चेहऱ्यावरून लगेच लक्षात येतं। मी या सगळ्या आपल्या सर्व कार्यक्रमाला शुभेच्छा देतो। अवश्य मी तुमच्या मित्रमंडळाच्या या गणपतीच्या दर्शनाला मी मध्ये येऊन जाईल आणि खूप मला आनंद वाटला की आज या ठिकाणी केसी ग्रुपच्या वतीने या ठिकाणी गणेशोत्सव साजरा होतो। ही आनंदाची गोष्ट आहे। परत एकदा या सगळ्या मित्रमंडळीला, सगळ्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो। असंच काहीतरी हिंदू जागरण ज्याच्यातून आपले सण लोपत चाललेले आहेत आणि हे सण कसे जागृत राहतील या भावनेने आपण सर्वांनी प्रत्येकाने त्याच्यामध्ये थोडा खालीचा वाटा उचलला, आपले सणसुद्धा चांगल्या पद्धतीने पार पडले जातील। गणेशोत्सव संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जाणारा, पण प्रामुख्याने महाराष्ट्रामधला सर्वात मोठा, कोकणातला सगळ्यात प्रतिष्ठेचा म्हणजे गणेशोत्सव मंडळ उत्सव मानला जातो। तर मी या मंडळाला आणि आपल्या गणेशोत्सवाला खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर।